हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. दिवसाची सुंदर अशी जी आहे सुरुवात झालेली आहे आणि हो आजपासून ना नवरात्री आहे. तर नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर काल रात्रीच ना या 2 भाज्या साफ करून ठेवल्या होत्या. तर आता यापैकी ही काळ्या दिडग्याची जी भाजी आहे ती मी बनवणार आहे. दोन्ही भाज्या ह्या गावाकडूनच आलेल्या आहेत. तर कुकरमध्ये मी दिडगे शिजायला घातलेले आहेत. तोवर मी फोडणीची तयारी करून घेणार आहे. फोडणीसाठी जे काही लागेल ते तर कांदा, टमाटर आणि लसूण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फोडणीसाठी लागणार आहेत. इथे एक मी टिप तुमच्याशी शेअर करते आहे. कांदा वगैरे चिरताना हे लसूण वगैरे सोलताना ना अशा प्रकारची प्लेट बाजूला ठेवून घेतली ना त्यामध्ये जे काही नको असलेलं असेल ते त्यामध्ये कचरा टाकता येतो आणि त्यामुळे तुमचा ओठा जास्त खराब नाही होणार किंवा घाण नाही होणार. तर इथे दिडगे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आता मी फोडणी मारून घेते. तर ही जी हळद आहे ना ही माझ्या मम्मीने मला दिली होती. घरगुती हळद आहे. आता बाजारात ज्या रेडीमेड हळदी मिळतात ना त्यापेक्षा ह्याचा कलर किंवा क्वालिटी खूपच चांगली असते ही घरात बनवलेली हळद जी असते ती. तर माझ्या हळदीच्या कंटेनरमधली हळद संपली होती सो ती मी काढून घेतली आणि त्याचबरोबर माझं हळदीचं पाणी देखील रेडी करून घेतलं. माझी भाजी रेडी होती आहे तोपर्यंत मी हे काम देखील उरकून घेतलं. खरंच आम्ही महिला किती मल्टीटास्किंग असतो ना. एक काम करता करता दुसरं देखील काम तेवढ्याच टाईममध्ये उरकून घेतो. चला मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे आणि माझी तरी ही खूप जास्त फेवरेट भाजी आहे. आणि हो आता मस्त असा माझा एक 5-10 मिनटाचा रिलॅक्स टाईम. सकाळी उठून हळदीचं पाणी पिणं, गरम पाणी पिणं हे ना माझ्या अंगवळणीच लागलेलं आहे आणि ते मी मस्त गॅलरीमध्ये बसून निसर्गाचा छान असा आस्वाद घेत ना ते पीत असते. खरंच खूप रिलॅक्सिंग वाटतं. अगदी 5-10 मिनटाचं असतं पण पुढच्या कामांसाठी मला बूस्ट मिळतो. तर सकाळ सकाळी आणखी एक छान गोष्ट म्हणजे मोगरीच्या माळा आल्या होत्या विकण्यासाठी. नवरात्र होती त्यामुळे असेल बहुधा. तर मस्त अशी मोगरीची माळ घेतली आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक आवरून घेतला. राशी स्कूलला गेली, मिस्टर कामावर गेली आणि त्यानंतर मी माझं घर आणि घरातली बाकीची कामं तर सगळी कामं जी आहेत आवरून घेतली. घर झाडणे, पुसणे, डस्टिंग ही सगळी कामं करताना ना मी अगदी हाय व्हॉल्यूममध्ये ना माझं आवडतं म्युझिक लावते आणि त्यामुळे ना एक वेगळीच जी आहे एनर्जी अंगामध्ये येते आणि काम कधी झालं काहीच कळत नाही. तुम्ही देखील असंच करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो अशी कोणती पर्टिक्युलर प्लेलिस्ट नसते बरं का. सकाळची जी आहे थोड्या वेळासाठी देवाची गाणी लागतातच लागतात. त्यानंतर ना कधी कधी 90sचे सॉंग्स ऐकायला आवडतात, कधी 80sचे, तर कधी कधी मराठी सॉंग्स, तर कधी कधी आपले जे आत्ताचे लेटेस्ट सॉंग्स आहेत ते. आणि आजचा माझा मूड होता 90sचे मस्त असे रोमॅन्टिक सॉंग्स ऐकण्याचा. एखादं काम जर ना आपण आनंद घेत केलं ना जर ते नावडतं असलं तरी पण त्यामध्ये मजा यायला लागते. आणि हे मला हळूहळू वेळेनुसारच कळलं. मलाही आधी घरच्या कामांचा खूप जे आहे कंटाळा यायचा. मी पण त्यामध्ये थोडासा आनंद शोधला, कसं त्याला इंटरेस्टिंग करता येईल तेच पाहिलं आणि मला देखील हळूहळू या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या. आता ही सगळी रोजची कामं ना तीच असतात. म्हणजे स्वयंपाक करणं, स्वच्छता करणं, तेच सर्कल जे आहे रोज उठून चाललेलं असतं. हो कधी कधी येतो कंटाळा पण हे आपलंच घर आहे, आपल्यालाच करायचं आहे आणि या गोष्टींमध्ये जर इंटरेस्ट घेऊन करायला लागलो ना तर मग आपल्याला जास्त जे आहे ते कंटाळवाणं नाही वाटणार असं मला तरी वाटतं. तुमचं यावर काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज
सोमवार, त्याचबरोबर नवरात्रीचा पहिला दिवस. छान अशी डोक्यावरून अंघोळ करून घेतली. त्यानंतर देवपूजेला लागले. आज हळदीचं लेपन देखील मी उंबऱ्याला केलं होतं. सकाळी घेतलेला जो गजरा आहे तो जे आहे कलशाला देखील घातला आणि छान अशी देवपूजा करून घेतली. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा कलर जो आहे तो सफेद पांढरा आहे. आता पांढऱ्या कलरची साडी तरी इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हती, सो मी कुर्तीवरच जे आहे काम चालवलं. छान अशी पांढऱ्या कलरची कुर्ती घातली. त्यानंतर अन्नपूर्णेचं देखील पूजन जे आहे करून घेतलं. आता यथासांग पूजा जी असते ना, विधी वगैरे म्हणजे घट वगैरे पुजले जातात, त्या सगळ्या गोष्टी ना गावाकडे होतात. पण तिकडचा फील इकडे आणण्यासाठी आपण अशी छोटी मोठी पूजा करून जे आहे घरात प्रसन्न वातावरण नक्कीच निर्माण करू शकतो. ही जी व्हाईट कलरची कुर्ती आहे जी मी आज घातली आहे ना, ती माझ्या एका फ्रेंडने मला बर्थडे गिफ्टला दिली होती आणि खरंच खूप छान ही आहे. मागच्या 1-2 व्लॉगमध्ये देखील मी ही घातली होती. खूप छान याची क्वालिटी आहे. आणि जे कोणी फ्रेंड्स मला इन्स्टावर फॉलो करत नाहीत ना, त्यांनी नक्कीच मला फॉलो करा. तिकडे देखील मी छान छान पोस्ट जे आहे करत असते. माझी आय डी जी आहे मी नक्कीच खाली मेन्शन करते स्क्रीनवर. त्यानंतर ना हे पार्सल रिसीव झालं होतं. ॲक्च्युली हे माझ्या बहिणीकडून ना मुलींसाठी गिफ्ट होतं. हे फोटो फ्रेम्स आहेत. मिशोवरून ॲक्च्युली तिने जे आहे ऑर्डर जे आहे पाठवली होती. खूप छान याची क्वालिटी आलेली आहे. मी नक्कीच तुमच्याशी लवकरच जे आहे शेअर करेन वॉलवर लावल्यानंतर. आणि पॅकेजिंग वगैरे देखील खूप छान आलं होतं. म्हणजे एकही फ्रेम डॅमेज वगैरे झालेली नाही आहे. खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर हवे असेल तर नक्कीच मला सांगा. मी त्यांची लिंक जी आहे तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करेन. तर माझ्याबरोबर तुम्हीही छान असं दर्शन करून घ्या. आणि चला फ्रेंड्स, आता वेळ झाली आहे मागच्या ब्लॉगमध्ये कमेंट केलेल्या फ्रेंड्सची नावं घेण्याचा. सपना माने, पूनम पाटील, राजश्री राजवीर, धनश्री वाकोजी आणि त्याचबरोबर कविता गावडे. तर तुम्हा सगळ्यांना खूप 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 थँक्यू. असंच प्रेम तुम्ही देत राहा. इतकं छान जे आहे आभाळात झालं आहे ना, तर खरं मोबाईलमध्ये जस्टिफाय करत नाही आहे, पण रिअलमध्ये इतकं छान वाटतं आहे. तर आभाळ इतकं छान झालं आहे ना, मोबाईलमध्ये जस्टिफाय करत नाही आहे. तर मी आता दुर्गामाता मंदिरमध्ये गेले होते आणि तिकडून ना ही मस्त अशी ग्रीन कलरची जी आहे ही साडी घेऊन, आता ज्या दिवशी हिरवा रंग असेल, ग्रीन डे असेल ना, त्या दिवशी मी ही साडी घालेन. तर येताना मी भेंडी घेऊन आले आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वीट काहीतरी बनवायचं आहे. आणि स्वीटमध्ये मी जे आहे पोह्यांची खीर बनवणार आहे. बघू, जमलंच तर मी रेसिपी शेअर करेन. तर चला, आधी मी चेंज करते आणि मग तुमच्याशी बोलते. फायनली कम्फर्टेबल कपड्यामध्ये आले मी आणि आता चला घरातली कामं जी आहेत थोडीफार. मेन स्वयंपाक करायचा आहे मला आणि त्यानंतर थोडंसं मला कपडे वगैरे देखील फोल्ड करायचे आहेत. सो ते सगळं मी आवरून घेते. आणि इकडे ना आता इतकी गरमी वाढायला सुरू झाली आहे ना, म्हणजे आता मागचे 1-3-4 महिने खूप छान क्लायमेट होतं, म्हणजे गरमी थोडी कमी होती. पण आता 1-2-3 दिवस झाले इतकी गरमी वाढायला लागली आहे ना, काय विचारूच नका. त्यामुळे ना जे आहेत अशा प्रकारचे हेवी ड्रेसेस वगैरे किंवा जाड कपडे काही ना नकोच वाटत आहेत. सो म्हटलं चला चेंज करून घेते मी आधी आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते. कारण किचनमध्ये तर भरपूर जे आहे गरम होतं. विंडो आहे पण तिकडून व्हेंटिलेशन येण्याचं जास्त काही जे आहे सोर्स नाही आहे. आणि त्याचबरोबर ना फॅन आहे, पंखा आहे, पण गॅस स्टोव जर ऑन केला आणि फॅन लावला तर मग ते जे आहे गॅस व्यवस्थित होत नाही, म्हणजे विझण्याची शक्यता असते. सगळं शॉपिंग वगैरे करताना मी गॅस ऑन करते आणि त्यानंतर फॅन ऑन करते आणि नंतरच मग जे आहे फोडणी वगैरे घालते. कारण इतकं प्रचंड गरम होतं ना किचनमध्ये, तर भयंकर गरम होतं. सो चला आता मी स्वयंपाक आवरते आणि त्यानंतर मग तर इथे मी आता स्वीट डिश बनवते आहे, पोह्यांची खीर म्हणा. आता ही जी डिश आहे मी स्वतःच इन्व्हेंट केलेली आहे. ॲक्च्युली एक दिवस मला असं स्वीट खाण्याचं जे ही क्रेविंग्स होत होतं, सो त्याच वेळेला मी हे ट्राय केलं होतं. दूध इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे, ते थोडंसं जे आहे आटू दिलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे आहे भिजलेले पोहे भिजत घातले होते ते घातलेले आहेत. त्यानंतर ड्रायफ्रूट्स म्हणजे फक्त माझ्याकडे काजू होते, ते काजू घातलेले आहेत. तुम्ही रोस्ट करून देखील घालू शकतात. मी तसेच जे आहे तुकडे करून घातलेले आहेत. त्यानंतर ना
खोबरं, गूळ आणि वेलची यांची मी जे आहे पेस्ट करून घेतली होती, म्हणजे मिक्सरला फिरवून घेतले होते, ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि वरून एक 2 चमचा जे आहे साजूक तूप घातलेलं आहे. अगदी झटपट आणि मस्त असं हे जे आहे डिझर्ट म्हणा किंवा स्वीट डिश जे आहे तयार होते पोह्यांची. नक्की तुम्ही ही डिश एकदा ट्राय करून पहा. पोह्यांची खीर म्हणजे थोडंसं वेड वाटतं, पण खायला इतकं चविष्ट लागतं, खरंच खूप छान लागतं. आणि मी असं जस्ट ट्राय केलं होतं आणि ते इतकं सुरेख बनलं ना, सो मी परत एकदा आज ते बनवलं. तर त्यानंतर ॲट दी एंड झोपण्यापूर्वी जो मेकअप मी थोडाफार केला होता, मॉइश्चरायझरमध्येच थोडंसं मी फाउंडेशन नाही बीबी क्रीम मिक्स करून आज लावून घेतलं होतं आणि ते सगळं जे आहे वाईप ऑफ करून मी जे आहे फेसवॉश करून मस्त जे आहे आपलं रोजचं नाईट क्रीम जे आहे लावून झोपणार आहे. तर चला, असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि होच कमेंट्स करा फ्रेंड्स. मी वाट पाहते तुमच्या कमेंट्सच्या, तर नक्की कमेंट्स करा आणि असंच मला प्रोत्साहन देत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि थँक्स फॉर वॉचिंग.